उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं गुलाबी जॅकेट आज गायब झाल्याचं दिसून आलंय। काल त्यांच्या जनसन्मान यात्रेदरम्यान गुलाबी रंगाची किनार पाहायला मिळाली होती। बस आणि सगळ्याच गोष्टी गुलाबी असताना स्टेज सुद्धा गुलाबी होता आणि अजित पवार यांचं जॅकेट गुलाबी होतं। पण आज मात्र अजित पवारांचं ते गुलाबी जॅकेट गायब असल्याचं पाहायला मिळालं आहे। जनसन्मान यात्रेच्या दुसऱ्याच दिवशी ते गुलाबी जॅकेट गायब झाले। चांदोरीमध्ये अजित पवार हे गुलाबी जॅकेट शिवाय दिसलेले आहेत। पांढरा सदरा त्यांनी घातल्याचं पाहायला मिळतंय। जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण त्यांच्यावर करण्यात आली आहे। अजितदादांचं जोरदार स्वागत या ठिकाणी करण्यात आलंय। दरम्यान जनसन्मान यात्रा अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सध्या सुरू आहे। अजित पवार हे लाडकी बहीण योजना याविषयी महिलांशी संवाद साधताना दिसून येत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या या जनसन्मान यात्रेमध्ये ज्या बसेस आहेत त्या गुलाबी रंगाच्या आहेत, कार गुलाबी रंगाच्या आहेत, स्टेज सुद्धा गुलाबी रंगाचा आहे। असं सगळं असताना काल अजित पवारांचा जॅकेट सुद्धा गुलाबी रंगाचा दिसलेला होता, पण आज मात्र तो त्यांचा गुलाबी जॅकेट गायब असल्याचं दिसतंय। तर ही दृश्य आपण बघितली तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल फ्लेक्स मात्र हे गुलाबी रंगाचेच आहेत आणि बस सुद्धा गुलाबी रंगाचीच आहे। बाकीच्या छत्र्याही काही गुलाबी रंगाच्या दिसतात, मात्र त्याच्यामध्ये अजित पवारांचं ते गुलाबी जॅकेट गायब झालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।